TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या सध्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या असून सध्या गावोगावी शाळेत पालखी आणि दिंडी काढून जनजागृती करत वातावरण निर्माण केलं जात आहे। काल उरुळी देवाची येथील रेनबो इंग्लिश स्कूलच्या वतीनं पालखी आणि दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। स्कूलपासून उरुळी देवाची येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिर येथेपर्यंत दिंडी आणि पालखीचं आयोजन करण्यात आले होते। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या दिंडीचं आयोजन संस्थेच्या वतीनं भारतीताई सातव, संतोष कुटे, सुजाताताई कुटे, डॉक्टर शांताराम सातव आणि रेनबो इंग्लिश स्कूलचे शिक्षक यांच्या वतीनं करण्यात आले होते। उरुळी देवाची हनुमान मंदिर ते जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिर येथेपर्यंत विठू माऊलीच्या जयघोषात दिंडी अतिशय आनंदाने नाचत काढण्यात आली। यात वैष्णव वारकरी संप्रदायाची पताका मोठ्या थाटात मिरवताना विद्यार्थी आनंदात दिसत होते। या दिंडी आणि पालखी सोहळ्यामुळे उरुळी देवाची जणू खरोखर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचीच पालखी आल्याचं वातावरण निर्माण झालं होतं। सर्वसामान्य जनतेला संप्रदायाविषयी आवड निर्माण व्हावी आणि पालखी सोहळ्यात आमच्या रेनबो इंग्लिश स्कूलचा देखील सहभाग असावा आणि विद्यार्थ्यांना देखील या सर्व गोष्टींची आवड आणि गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने या दिंडीचे आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, असं भारतीताई सातव आणि सुजाताताई कुटे, संतोष कुटे, डॉक्टर शांताराम सातव यांनी यावेळी बोलताना सांगितलंय।